येस, आपलं नाव सांगा, आपला परिचय द्या. मी रजनी निकम सांगली तासगाव येथून आहे. ओके. काय करता ताई आपण बाय बॅकग्राऊंड? मी कॉलेज करते, BCA सेकंड इयरला आहे. ओके, कॉलेज स्टुडंट आहात. ओके, आणि कोणत्या कारणास्तव ही आरोग्य फॅमिली आपण जॉईन केली? माझं वाढलेलं वजन यासाठी ही फॅमिली जॉईन केली होती. ओके, किती दिवसापूर्वी? 5 महिने झाले. अच्छा, म्हणजे दोघांनी सोबत केली की एकाचा रिझल्ट बघून मग तुम्ही केली, असं काही झालं? नाही, मी आधी केली ती, नंतर पप्पानी केली. अच्छा, तुम्ही आधी केली. ओके, मग सरांना काय वाटलं असं की त्यांनी पण जॉईन केलं? पप्पांना म्हणजे मी कॉलेजमधून आल्यानंतर म्हणजे पूर्ण कंटाळ्यासारखी, म्हणजे पूर्ण मला काहीच कळतच नव्हतं. म्हणजे मी पूर्ण थकून जायची, आल्या झोपायची, डोकं दुखायचं. मी मम्मीकडून डोकं चोळून घ्यायची, त्याचबरोबर गोळी पण खात होती डोक्यावरची. माझं डोकं सारखं ओके. मी कॉलेजमधून आल्यानंतर आता म्हणजे जसं मी आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली, तसं माझं डोकेदुखी पण पूर्ण बंद झालं आणि त्याचबरोबर मला जो एनर्जी येते ती मला आधी कधीच येत नव्हती. आता भरपूर मला एनर्जी येते. ओके, किती किलो वजन घेऊन ही आरोग्य फॅमिली आपण जॉईन केली होती? 85 kg वजन होतं माझं. ओके, 85 किलो वजन. ओके, आणि आता काय बदल जाणवते 5 महिन्यामध्ये? वेट लॉस पण झालेला आहे, त्याचबरोबर मला जे एनर्जी येते ते पण मला भारी वाटतंय. बघू शकताय हा रजनीताईंचा वैयक्तिक रिझल्ट. आधी अशा होत्या 85 किलो मध्ये, आता 9 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे. येस. आता आयडियल वजनात येण्यासाठी अजून किती बाकी आहे ताई? 10 kg. किती दिवसात करणार? तुम्हाला वाटतं इथं होऊ शकतं, आयडियल वजनात तुम्ही येऊ शकता? हो, होणार की. येस, मग हाच सकस संतुलित आहार सकाळ आणि संध्याकाळ जर का आपण घेतला तर फास्ट मध्ये ऑलरेडी 9 किलो वजन तुमचं कमी झालंय. फास्ट मध्ये तुम्ही आयडियल वजनात येऊ शकता. ते वजन तर तुमचं 9 किलो कमी झालं, तुमचा एनर्जेटिक वर्कआउट आज आम्ही सगळ्यांनी बघितलाच, पण यासोबत जे इतर हेल्थ चॅलेंजेस तुम्ही सांगितले, त्यामध्ये काय फरक जाणवला आपल्याला? म्हणजे माझी डोकेदुखी पण थांबली, त्याचबरोबर मला जो थकवा येत होता तो पण पूर्णपणे नाहीसा झाला आणि मला आता भारी वाटतंय. आणि ओके. त्याचबरोबर फॅमिली जॉईन केली, तशीच माझी पूर्ण फॅमिली आता वर्कआउट करते. आम्ही आता पूर्ण मेडिसिन फ्री, त्याचबरोबर हॅपी आणि हेल्दी राहतो. ओके, यापूर्वी तुम्ही काय नाश्ता करत होतात बरं पूर्ण फॅमिली मिळून? म्हणजे हा तर सकस संतुलित आहाराचा ग्लास तुम्ही सांगितला, याच्यामुळे खूप छान असा रिझल्ट आला, परंतु ह्या सकाळी हा तुम्ही जो आता नाश्ता करताय त्याच्याऐवजी पूर्वी 5 महिन्याआधी काय तुम्ही नाश्ता करत? पोहे, उपीट असं जे असेल ते, चपाती, ब्रेड, बेकरी प्रोडक्ट. अच्छा, म्हणजे सकाळ सकाळीच हे खायला बसत होतात? आधी माहीतच नव्हतं ना नक्की आपण काय केलं पाहिजे. आम्ही व्यायाम म्हणजे वॉकिंग वगैरे करून आल्यानंतर हाच नाश्ता करून भूक लागायची, त्यामुळे काय खायचं कसं खायचं कळत नव्हतं. त्यामुळे जेवढं आम्ही हे करत होतो त्याचबरोबर आम्ही हे खाऊन आणि आमचं वजन वाढतच होतं, पण काही कमी होत नव्हतं. अच्छा, आज जसं वर्कआउट केला, आज जसं तुम्हाला घाम आला असेल, असं त्यावेळी 5 महिन्यापूर्वी फिरायला जाऊन असा घाम येत होता का तुम्हाला? नव्हता येत. ओके, म्हणजे असं आपण म्हणू शकतो 15 दिवसाचं किंवा महिन्याभराचं फिरणं आणि आरोग्य फॅमिलीचा फक्त 1 तासाचा वर्कआउट हे समान आहे की नाही? होय. फिरून आल्यानंतर घाम तर आपल्याला येत नाही. ओके, आणि येऊनच्या येऊन ते फिरून ज्या काही आपण 50-60 कॅलरीज ज्या खर्च केल्यात शरीरातल्या साठलेल्या, नंतर आणि त्याचा पण जास्त ते 4 ते 5 पटीनं आपण वाढवतो. एक साखरेचा चहा पण 200 कॅलरीज आपल्याला देऊन जातो आणि तासभर अर्धा पाऊण तास फिरून आपल्या फक्त 40-50 कॅलरीज खर्च होतात. म्हणजे 4 पट आपण एक्स्ट्रा कॅलरीज पुन्हा मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर आतमध्ये घेतो. ओके, तर खूप छान ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आयडियल वजनात येण्यासाठी, आणि प्रति महिना आम्हाला असाच सांगलीवरून वर्कआउट गाईड करा. ओके, आणि आम्हाला हा येस बोला.
आम्हाला वर्कआउट करायला संधी दिल्याबद्दल थँक्यू. त्याचबरोबर मी सचिन सरांची पण पूर्ण आभारी आहे की त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रॉपर मार्गदर्शन केलं आणि पप्पा माझे तयार होत नव्हते, पण सरांनी पुढाकार घेऊन पप्पांना तयार केलं. पप्पांचं ते ऑपरेशन करायला सांगितलं होतं, तर ते आयुर्वेदिक फॅमिली जॉईन केल्यामुळे आम्ही ते म्हणजे ऑपरेशन पण झालं असतं, त्याच पुढे त्रास पण झाला असता आणि ते हेच झालं असतं. त्यामुळं आम्ही आयुर्वेदिक फॅमिली जॉईन केली. पूर्णपणे आम्ही हॅप्पी पण झालो आणि ते ऑपरेशन करण्यापासून आम्हाला हे पण मिळालं. अच्छा, तर कोणतं ऑपरेशन होतं पप्पा सांगते. ते तर सरांनी सांगितलंच नाही मगाशी. ओके, येस सर, सांगू. सायटिकाचा प्रॉब्लेम होता सर मला. सायटिकाचा प्रॉब्लेम होता. ओके. आणि मग दुखणी पण असतील, त्यामुळे ऑपरेशन पण सांगितलं असेल. आता शरीराचा भार थोडासा कमी झाल्यामुळं हालचाली छान होत असतील, दुखणी थोडीशी कमी झाली असतील आणि ऑपरेशन मग कदाचित तुम्हाला ते टळलं असेल. ओके, तर येस, खूप छान. असंच तुम्ही प्रति महिना गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये व्यायाम करत राहा. तुमच्या सोबत सांगली येथून आम्हाला सगळ्यांना व्यायाम करायला, कामाची आंघोळ करायला आवडेल. ओके, येस. हा यांचा वैयक्तिक रिझल्ट होता. व्यक्ती परत वेगवेगळ्या रिझल्ट येऊ शकतो. येस. आता आपण जाऊयात अशा नवीन सदस्यांकडे ज्यांना हा